मर्दानी खेळ खेळताना तो पाहत असताना तुम्ही कधी नृत्याविष्कार पाहिलाय? पहिल्यांदाच आपल्याला पाहायला मिळणार आहे. निदान मला तरी पहिल्यांदाच पाहायला मिळणार आहे मर्दानी खेळ आणि नृत्याविष्कार. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया. साईनाथ ग्रुप सुरतून येत आहे. में उड़े रे गुलाल कयो रे मंगेतर से होलिया में उड़े रे गुलाल कयो रे मंगेतर से होलिया में उड़े रे गुलाल कयो रे मंगेतर से मारी ये मंगेतर चुड़ला वाली मारी ये मंगेतर चुड़ला वाली घड़िया वालो रे नवाब कयो रे मंगेतर से घड़िया वालो रे नवाब कयो रे मंगेतर से होलिया में उड़ा रे गुलाल कयो रे मंगेतर से होलिया में उड़े रे गुलाल कयो रे मंगेतर से वालो रे नवाब कयो रे मंगेतर से ऊंचा वालो रे नवाब कयो रे मंगेतर से होलिया में उड़ा रे गुलाल कयो रे मंगेतर से होलिया में उड़े रे गुलाल कयो रे मंगेतर से मारी ये मंगेतर नखरा वाली मारी ये मंगेतर मारी मंगेतर नखरा वाली पीछे भागे रे नवाब कयो रे मंगेतर से पीछे भागे रे नवाब कयो रे मंगेतर से होलिया में उड़ा रे गुलाल कयो रे मंगेतर से होलिया में उड़े रे गुलाल कयो रे मंगेतर से होलिया में उड़ा रे गुलाल कयो रे मंगेतर से होलिया में उड़ा रे गुलाल कयो रे मंगेतर से होलिया में उड़े रे गुलाल कयो रे मंगेतर से होलिया में उड़ा रे गुलाल कयो रे मंगेतर से होलिया में उड़ा रे गुलाल कयो रे मंगेतर से होलिया में उड़े रे गुलाल कयो रे मंगेतर से होलिया में उड़ा रे गुलाल कयो रे मंगेतर से होलिया में उड़ा रे गुलाल कयो रे मंगेतर से होलिया में उड़ा रे गुलाल कयो रे मंगेतर से होलिया में उड़े रे गुलाल कयो रे मंगेतर से होलिया में उड़ा रे गुलाल कयो रे मंगेतर से होलिया में उड़ा रे गुलाल कयो रे मंगेतर से होलिया में उड़े रे गुलाल कयो रे मंगेतर से होलिया में उड़ा रे गुलाल कयो रे मंगेतर से होलिया में उड़ा रे गुलाल कयो रे मंगेतर से होलिया में उड़े रे गुलाल कयो रे मंगेतर से होलिया में उड़े रे गुलाल कयो रे मंगेतर से होलिया में उड़े रे गुलाल कयो रे मंगेतर से होलिया में उड़े रे गुलाल कयो रे मंगेतर से छान अप्रतिम ॲक्ट होतं. मुलींचा नाच आणि ते हे सगळे मर्दानी खेळ असं एकत्रित एक सुंदर मिश्रण तयार झालेलं स्टेजवरती. थोड्याशा मला वाटतं आज मुली कमी पडल्या खरं तर. म्हणजे खरं सांगायचं तर ह्या सगळ्या मर्दानी ॲक्टवरनं आमचं तुमच्याकडे फारसं लक्ष गेलं नाही, पण म्युझिक जे वाजत होतं ते इतकं असं मस्त होतं की अजून थोडा डान्स जास्त हेवी झाला असता तर अजून मजा आली असती. पण
आमचं खरं तर लक्ष फारसं नव्हतं त्याच्याकडे, कारण बाकीच्या ज्या गोष्टी प्रस्तुत केल्या गेल्या त्या अप्रतिम होत्या आणि अगदी चित्तथरारक होत्या. आणि हा मुलगा तर मला वाटतं असा हवेतच जन्माला आला असेल परत, कारण का त्याला सुरुवातीला तो असा आला भिला आणि त्याला काय कळायच्या आधी तो असा वरती गेला आणि तो असा हवेत होता आणि त्यांनी त्याला असा पकडला होता आणि ते फिरवत होते त्याला आणि तो आपला असा ओके आता मी खाली होतो आता मी वरती आहे असा तो फार सुंदर. गेल्या वेळी जितकं तुमचं छान झालेलं त्याच्यापेक्षाही हे पाऊल नक्कीच खूप पुढे पडलेलं आहे. त्यामुळे स्पर्धा तुम्ही एकदम अटीतटीने घेतलेली आहे ते कळतंय. खूप सुंदर झालं आहे. मुळात मला आवडलेली गोष्ट की मिश्रण, मर्दानी खेळ, पुढे नृत्य. खरं तर मर्दानी खेळ जास्त सुंदर पद्धतीने तो खोलून आला याचं कारण समोर नृत्य चालू होतं. हा झंझावात नव्हता पण एक झिंग आणणारा होता. म्हणजे खरंच होळीचं ते नृत्य आहे असं वाटलं. फक्त याला फेकताना पुढच्या वेळी खरंच काळजी घ्या. उगाच ज्याच्यावर आपल्या प्राणावर बेतेल असं काही करू नका, जीवावर बेतेल नाही का, गरज नाही. त्याच्यामुळे पदक वाढणार नाही. तर आता आपण पदकांकडे वळूयात. उर्मिलाची किती पदकं द्याल तुम्ही? 10 पद. 10 पदकं अनडाऊटेडली.